जयकुमार गोरे प्रकरणात शरद पवार यांच्या पक्षाचा हात आहे असा मोठा आरोप जो आहे तो मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेला आहे। सुप्रिया सुळे, रोहित पवार, प्रभाकर देशमुख आरोपी तुषार खरातच्या संपर्कात होते असं यावेळेस फडणवीसांनी सांगितलेलं आहे। आज जर आपण बघितलं तर विधान भवनामध्ये या संदर्भात चर्चा सुद्धा झालेली आहे। जयकुमार गोरे प्रकरणात फडणवीसांनी हा अतिशय मोठा आरोप केलेला आहे। प्रभाकरराव देशमुख थेट याच्यामध्ये 100 वेळा या तिन्ही आरोपींशी बोललेले आहेत आणि व्हिडिओज त्यांच्याकडे गेले आहेत, त्यांच्याकडनं उत्तर आलेलं आहे। पण त्याहीपेक्षा मला जसं वाईट वाटतं, ही काय त्यांच्यावर आरोप करत नाहीये, पण त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे। ते म्हणजे आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि या सभागृहाचे सदस्य श्री रोहित पवार यांचे कॉल्स तुषार खरात आणि यांच्या विरुद्ध जे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी यांना पाठवले आहेत। पण उत्तर मी तुमच्यावर आरोपच केलेला नाही, आता याची चौकशी होईल। पण कुठेतरी हे चाललं काय आहे? आम्ही एखाद्याला आपण राजकीय शत्रू नाही आहोत, आपण राजकीय विरोधक आहोत, पण अशा प्रकारे कोणाला जीवनातनं उठवून टाकायचं, अशा प्रकारची कॉन्स्पिरसी जर या ठिकाणी होत असेल तर हे चुकीचं आहे। आणि म्हणून 100% सगळ्यांनीच लक्षात घेतलं पाहिजे। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे याच्यात मी आपल्याला एक अजून विनंती करणार आहे। ती विनंती अशी आहे की मला असं वाटायला लागलं की अलीकडच्या काळामध्ये आपली जी हक्कभंग समिती आहे किंवा हक्कभंगाची व्यवस्था आहे ही टुथलेस झाली आहे।